बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र पावन भूमीमध्ये अनेक थोर पुरुषांच्या जयंत्या उत्सव साजरे केले जातात आणि त्यामध्ये सन्माननीय रोहिदास संत आहे, त्यानंतर वाल्मिक ऋषी आहेत, त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्राचे जनक आणि राजे ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले आणि भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर शाहू महाराज, त्यानंतर माता जिजाऊ, त्यानंतर सावित्रीबाई फुले आणि रमाई यांना त्रिवार मानाचा मुजरा आणि वंदन. विषय असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की पूर्ण जगभरामध्ये, भारतात नाही पूर्ण जगभरामध्ये साजरी केली जाते. का साजरी केली जाते, कशासाठी साजरी केली जाते सगळ्यांना माहिती आहे का? आज इथं सगळ्यांनी पांढरे वस्त्र घातले, काय लॉजिक आहे? काल मी एका डेपोमध्ये गेलो होतो, 1-2 मिनटं सांगतो. डेपोमध्ये गेलो होतो, तिथं सहीचे पूर्ण हे वाटत होते, काय आपण त्याला घालतो शर्ट. किती अभिमान आहे, किती अभिमान आहे की ज्या अभिमानाचा तुम्ही विचारही करू शकत नाही की आज 130 वर्ष झाली, जे 133वी जयंती आहे. मला वाटतं किती वर्ष झाली असेल सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना? 56, म्हणजे आज जवळपास 46 आणि 24 किती झाले? गणित कच्चं आहे माझं, सांगा कोणी किती झाले? रे 60 वर्ष. 60 वर्ष व्यक्ती गेल्यानंतर जर तुमचं पोट भरत असेल त्याच्या इतकी मोठी गोष्ट आहे का? आहे का? तुमचं पोट भरण्याचं साधन आजही तेच आहे. हे जर आपल्याला समजलं ना तर समाजातील प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक समाजातील प्रत्येक छोट्यातल्या छोट्या व्यक्तीने, मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीने त्या गोष्टीला मान सन्मान आणि त्या जयंतीला किंवा त्यांच्या प्रत्येक कार्याला हजर राहणं, उपस्थित राहणं गरजेचं आहे. गावची लोकसंख्या माझ्या माहितीनुसार 450-500 आहे. 450-500 पासून इथून मोजून जे आहे 70-75-100 लोक असतील. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला पोट नाही का हितभर पोट जे आहे भरण्यासाठी तुम्हाला कमीत कमी आजपर्यंत 40, 45, 46, 50, 55 वर्ष झाले, ते भरता येत नाही आपल्याला. आणि ते भरता येत नसताना सुद्धा जे गेलेत, जे नाही आहे आपल्यात, ते आज 60 वर्षापासून तुमचं पोट भरताय, तर त्यांच्या जयंतीला उपस्थित राहणं गरजेचं आहे की नाही? अभिमान, स्वाभिमान, मान, सन्मान या सगळ्या गोष्टींसाठी आपण झटत असतो. आणि त्यांना तुम्ही बघा, मी नाशिकमध्ये फिरतो, मला 2 ठिकाणी आमंत्रणही संध्याकाळची आहेत आणि माहीत नाही का, कारण विषय असा आहे की त्यांचं अस्तित्व खूप मोठं आहे हो. नुसती बॅनरबाजी करून किंवा नुसतं त्यांचं आपण ज्याला म्हणतो काहीतरी वाटून, जेवायला घालून असं नाही शिकवलं त्यांनी. बघा, सरांनी सांगितलं, गौण सरही अतिशय अप्रतिम आहे, कारण गावामध्ये जेवढे की सार्वजनिक उत्सव साजरे केले जातात तर अशी व्यक्ती, कारण यापूर्वी आपले भाऊसाहेब होते, सगळ्या गोष्टी स्वतःहून करायचे आणि एकदम अप्रतिम करायचे. त्या पद्धतीने गौण सर आहे, दुसरे बिरादर सर आहे, खूप चांगल्या पद्धतीने सगळं मॅनेज करतात. आणि आज सर नाही आहे आपल्यामध्ये, सरही खूप सुंदर पद्धतीने सगळ्या गोष्टी मॅनेज करतात. आज ताईसाहेब आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य मला काय आहे की आपण ह्या गोष्टींना खूप आवर्जून महत्त्व दिलं पाहिजे. मित्रांनो, आज प्रत्येक घराघरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूजा केली जाते. पण त्या पूजेचं महत्त्व काय आहे हे समजणं आपल्याला गरजेचं आहे. तुम्ही जी बी कराल, जशी बी कराल, ज्याही पद्धतीने कराल, त्यांना डोक्यात घ्या, डोक्यावर घेऊ नका. सर बोलले तुम्हाला डोक्यावर घेण्याची काही गरज नाही. त्यांना ॲक्च्युली जग डोक्यावर घेते. त्यांचे विचार जे आहे, पूर्ण जगाभरामध्ये असे काही सारे राज्य आहे, काही सारे देश आहे की ज्याच्यामध्ये त्यांचे मोठमोठे पुतळे आहेत. भगवान गौतम बुद्धांच्या बाबतीत तर तुम्ही विचार करा का जग अनुयायी आहे त्यांचं. तुम्ही अनुयायी होण्याची गरज, तुम्ही पांढरे कपडे घालायची गरज, तुम्ही कपडे नाही घातले तरी गरज अजिबात नाही. कारण तुम्हाला काय करायला पाहिजे हे फक्त तुमचं डोकं चाललं पाहिजे. कारण की भगवान गौतम बुद्ध जर कधी भारतामध्ये पाहिजे असतील तर तुम्हाला बिहारमध्ये, म्हणजे एक शहर आहे, मी गेलो, मला आठवत नाही नाव आता, ॲक्च्युली खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने तिथे गेल्यानंतर काय जाणवतं आपल्याला का खरोखर इथं भगवान गौतम बुद्धांचं अस्तित्व आहे. कारण शांतीचे उपासक म्हणून गाजलं गेलेलं
जे काही नाव आहे ते म्हणजे भगवान गौतम बुद्ध. आणि भगवान गौतम बुद्धांच्या विचारांवर जर तुम्ही चाललात ना तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एकालाही दारू प्यायची गरज नाही, एकालाही मोठ्या पार्ट्या करायची गरज नाही, एकालाही तुम्हाला मिरवणूक काढायची गरज नाही. फक्त तुम्ही यांची पुस्तकं वाटाव. लोकांना वाचायला शिकलं पाहिजे. लोक यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअप का बघतात मला माहीत नाही. त्याच्यावर पहिलं पेज उघडलं का ते वेगळंच काहीतरी चालू होतं. आणि तुम्हाला सांगतो ना, जेवढं ऑनलाईन जग झालंय ना तेवढ्या ऑनलाईन जगाबरोबर जे आहेत ना तुम्हाला पुस्तकं वाचनाची सुद्धा आवड लागली पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खूप पुस्तकं आहेत. कारण त्यांच्या जेवढ्या डिग्र्या पूर्ण भारतामध्ये आजपर्यंत कोणाकडेच नाही, कोणाकडेच नाही. तुम्हाला सांगतो, डिग्र्या वाचायला लागले ना तुमची एक पुस्तक भरेल, एवढ्या डिग्र्या त्यांच्याकडे होत्या. बऱ्याचशा डिग्र्या माहिती नाही. सांगायचं तात्पर्य काय आहे का पूर्ण, आणि ते काही गरीब नव्हते हो. तुम्हाला असं वाटत असेल की त्यांना खायला प्यायला नव्हतं म्हणून ते समाजामध्ये आले, असं काही नव्हतं. आजही लंडनमध्ये त्यांचं अस्तित्व, तुम्ही जर त्यांचं जर कधी महल पाहिला तर तुमचं डोकं काम करणार नाही. तिथं तुमचं भारतामध्ये राहणाऱ्या मोठमोठ्या लोकांची घरं नाही, असं लंडनमध्ये घर आहे त्यांचं. म्हणजे त्यांना गरज होती का आपल्या समाजासाठी काही करण्याची? गरज होती का? येस और नो? काही गरज नव्हती. भगवान गौतम बुद्धांना ते तर राजघराण्यातले होते, ॲक्च्युली राजा होते. म्हणजे सांगायचं मला तात्पर्य काय आहे, तुम्हाला बिलकुल डिवचायचं नाही आहे किंवा मला काही अधिकारही नाही, कारण तुम्ही सर्व सुज्ञ आणि चांगली लोक आहात. तुम्हाला फक्त मी जे सांगतो आहे हे तुमच्या 4 लोकांपर्यंत जरी तुम्ही पोहोचवलं ना का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहे आणि भगवान गौतम बुद्ध काय आहे हे तुम्हाला जर समजलं ना तर तुम्हाला बिलकुलही खूप गाजावाजा करायची गरज नाही. आणि मला खूप गावचा, कारण खूप अभिमान वाटतो, खूप सुंदर पद्धतीने ही सर्व मुलं मॅनेज करतात आणि खर्चानं करतात, काही वर्गणी काढतात आणि अतिशय उत्सवात साजरा करतात. कारण दरवर्षी करतात. कारण मी बघतोय गेल्या 10-12 वर्षापासून जशी जी करायला लागली नवीन पिढी ती एकदम अप्रतिम पद्धतीने मॅनेज करते आणि चांगलं वाटतं, अभिमान वाटतो. कारण का माहिती आहे का, त्यांचा सोहळा साजरं करणं हा अभिमान आहे. मित्रांनो, आपल्या बापाचा वाढदिवस साजरा करायला काय लागते? किती लोक करता? बापच आहे ना. छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे? बापच आहे. कारण तुम्ही विचार करा, तुम्ही जर नसते, ते जर नसते, तुम्ही असते का? अच्छा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर तुम्हाला एवढं स्वतंत्र असतं का? स्त्रिया एवढ्या मोकळ्यात बसल्या असत्या का? खूप मोठा विषय. आणि हे समजणं तुम्हाला कधी समजेल का ज्यावेळेस तुम्ही वाचन कराल. आणि हे वाचन गरजेचं आहे. नाही तुम्हाला वाचता येत नसेल, तुम्ही यूट्यूब बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टाका, तुम्हाला कमी लाख व्हिडिओ मिळतील. भगवान गौतम बुद्ध टाका, लाख व्हिडिओ मिळतील. आणि असे व्हिडिओ मिळतील ना, तुम्हाला जे आवडतील ते ऐका, जे नाही आवडणार ते सोडून द्या, असा विषय आहे. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य हेच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही डोक्यात घ्या, डोक्यावर घेऊ नका. आणि आपल्या मुलांना, आपल्या सर्व समाजातील सर्व लोकांना हे शिकवा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲक्च्युली काय. मी त्यांचा बॅनर लावून किंवा मी त्यांचं मोठे मोठे होल्डिंग लावून त्यांना काहीच फरक पडणार नाही. तुम्हाला फरक मात्र पडणार. कारण नाशिकमध्ये आज नाही काहीतरी 5-7 कोटीचे बॅनर लागले. किती कोटीचे? 5-7 कोटीचे. तुम्ही जर पूर्ण नाशिकला चक्कर मारला ना 5-7 कोटीचे बॅनरच आहे. आणि 5-7 कोटीचे बॅनर तुम्ही विचार करा, 5-7 कोटीमध्ये नाही काही तर 5 गावं जे आहेत ना वर्षभर खाऊ शकतात, एवढी अन्नधान्य येऊ शकतो. कॅल्क्युलेशन आहे. आणि हे कॅल्क्युलेशन तुम्ही जर कधी तुम्हाला शिकायचं असेल ना, मी तुम्हाला काही गोष्टी सांगेल, मग त्या गोष्टीमध्ये तुम्ही डोकं काम करणार नाही. तर छोटे छोटे पैसे वाचवून बी तुम्ही करोडपती बनू शकता. जे आज तुम्ही त्यांच्या जीवावर ज्या उड्या मारताय ना, त्यांच्या जीवावर ज्या बी गोष्टी करताय ना, कारण की त्यांनी जे आपल्याला दिलंय म्हणून आपण करतोय ना, हे ना. तर आपला काम बनतं की आपण त्यांच्या जयंत्या, त्यांचे उत्सव खूप अभिमानाने, खूप स्वाभिमानाने साजरे करावेत. आणि आपल्या आसपासची जेवढी काही लोक आहेत, आज ही जी 100 लोक आहे, म्हणजे पुढच्या जयंतीला मला असं वाटतं सारं गाव पाहिजे इथे. कारण सारं गाव असेल ना, तुम्हाला बघा पोट भरायसाठी तुम्हाला पूर्ण वर्ष पडलं, म्हणजे 365 दिवसामधून एक दिवस जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेबांना दिला तर तुम्ही काही मरून जाणार नाही, तुमच्या पोटाची खळगी काही भरणार नाही. आणि तुम्ही असं बी इथं आले नाही तर मला नाही वाटत तुम्ही करोडपती होणार आहे. मला असं वाटत नाही तर तुम्ही करोडपती होणार. म्हणजे एक दिवस जर कधी बाबासाहेबांना दिला नाही तर तुम्ही करोडपती होणार असं काही होणार नाही. तुम्हाला काही कोणी फोन करून देत नाही, 1 करोडपती येणार बी नाही. येतोय लक्षात? मग सांगायचं तात्पर्य काय तर एक दिवस तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, एक दिवस महात्मा ज्योतिबा फुलेंना, एक दिवस शाहू महाराजांना, इथं जी काही एक दिवस छत्रपतींना दिला पाहिजे, दिला पाहिजे. कारण एकदम बोटावर मोजण्या इतकी जी काही आपली थोर मंडळी आहे त्यांना जर दिला तर येणारा काळ 100% तुमचे फोटो, तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला जाणल्या जातील. कारण हे बघा, चांगल्या गोष्टीला काही पैसा पाणी काही लागत नाही हो. चांगल्या गोष्टीला चांगले विचार लागतात आणि चांगल्या लोकांमध्ये उठणं बसणं लागतं. बस एवढ्याच 2 गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या तर येणारा काळ तुमचाच आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये किंवा येणाऱ्या वर्षभरामध्ये जी काही डॉक्टर बाबासाहेबांची जयंती होईल तर मला असं वाटेल की पूर्वपाच्या लोकांनी अभिमान केला पाहिजे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अशा पद्धतीने झालं पाहिजे. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.